probably the highest escalator in the world. You can see it. जवळजवळ 300 मीटर आहे हा. आता सुरुवात करून मला ऑलरेडी 14 सेकंद झालेले आहेत. टोटल किती वेळ लागतो तेही तुम्हाला सांगतो संपल्यानंतर. इथे बघा आता कसं दिसतं तो. वर्ण बघूया आपण. एक मिनिट पूर्ण झालेला आहे. म्हणजे किती 3 मिनिटं लागतील गाडी पूर्णवरती जायला? 5 मिनिट नाही, 3 मिनिट ना. 1.5 मिनिट झाला आता. हाफ वे थ्रू आहे आपण. अजून 1.5 मिनिट लागेल. हां हो हां हां एवढी ॲक्युरसी हे जे आहे ज्या ठिकाणी अँगल चेंज झाला आहे ना, या येते. हां एंडला जो स्लोप चेंज झाला त्या ठिकाणी त्यांचा अँगल पण बदलत आहे. हां व्हर्टिकल डेव्हलप करेक्ट. हे 19 नंबरचा आहे. हा 19 नंबर गेला तो 20 गेला. तुला स्टॅटिक फार जबरदस्त असतं. आयडेंटिफिकेशन आहे आणि प्रत्येकाचं सर्व्हिसिंग नंबर वाईज सर्व्हिसिंग आहे, नंबर वाईज ट्रॅकिंग आहे, त्याचा मेंटेनन्स या प्रत्येक लाईटचा. सर्व ठिकाणी CCTV आहे. 2 मिनिट 2.5 मिनिट ऑलरेडी झालेले आहेत. मध्ये 2 जे बेल्ट आहेत आय थिंक बरोबर 3 मिनिटच आहे. आपण मध्ये नको करायला. मध्येच उभं राहा. राजा इकडे उभा राहा. राईट साईडला उभा राहा. बरोबर 3 मिनिटाचा आहे बरं का बंटी. बंट्या 3 मिनिटाचा बरोबर. इथून आता आम्ही हॉप ऑन आणि हॉप ऑफ अशा बसमध्ये बसणार आहे. प्रत्येक मॉन्युमेंटच्या जवळ ती थांबेल. तिथे उतरायचं, व्हिजिट करायचं आणि नेक्स्ट बसमध्ये परत बसायचं. साधारणतः 1 तासाची राईड आहे, पण आपण जर जास्त वेळ थांबलो तरीसुद्धा चालतं. ती बस आली की मी पुढचा ब्लॉग सुरू करतो. Парадный вход дворца украшен массивным картузом, который держит в руках 2 мелодика. प्रत्येक मॉन्युमेंटला व्हिजिट करायला. बघत नको क्लिक करत राहा. На ее сцене выступал русский тенор Леонид Соболев. Следующий по маршруту номер 1. Желаем вам пребывания впечатлений и прекрасного настроения. Ведь
अरे एवढाच असतं बाळा. असं कसं पुन्हा एकदा नवीन शर्टवर फोटो सेशन सुरू झालेलं आहे. इथे राजेश दिसतोय आणि बबलू नवीन शर्टवर फोटो काढतोय पुन्हा एकदा. तो राजेश कसा बसला बघा, वेगवेगळे अँगल घेतोय. टायरच्या जवळ बसून तो फोटो काढतोय बबलूचे. तर हे सेशन कंटिन्युअस चालू आहे गेले 3-4 दिवसापासून. पिलर माझ्या मते एक त्याचा परीघ कमीत कमी 10 फुटाचा असणार आहे. 1 2 3 4 5 6 7 पिलर एका लाईनीमध्ये आणि 3 लाईन्स आहेत त्यांच्या. इट्स अ ह्यूज स्ट्रक्चर. इथून घेण्याचा झूम करण्याचा प्रयत्न करतो. नाव घेऊ. हा फिल्म मोड घेतोय ज्याच्याने वाईड अँगल सेट झालेला आहे आणि पूर्ण स्ट्रक्चर दिसेल बघा. त्याचं मेन डोअर अत्यंत मोठे आहे. मेन डोअर जे आहे त्याच्यावर वेगवेगळे मूर्त्या काढलेल्या आहेत त्यांनी बघा. स्कल्पचर्स त्या लाकडावर काढलेले आहेत त्यांनी. लाकूड एका दगड आहे, त्या जवळ जाऊन बघतो मी, पण अप्रतिम कोरीव काम आहे. इथून आता तिकीट घेऊन आत जायला लागणार आहे. तिकीट किती आहे ते मी बघतो. आता तिथे मशीन्स ठेवलेले आहे बघा. इथे मशीन्स ठेवलेले असतात असे. तिकडनं तिकीट घ्यायचे. ह्यूज स्ट्रक्चर आहे. याच्यावर घेतलेल्या मूर्त्या त्याच्या रूफला आहे. कॅमेरात बसत नाही आहे, पण प्रयत्न करतो जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं. हे स्ट्रक्चर आहे. लोकांची गर्दी दिसत असेल तुम्हाला. किती लोक आलेले आहेत बघा. दरवाजांची कमाल आहे, पिलर्सची कमाल आहे. इथं पेंटिंग दिसते वरती आहे, ती घेण्याचा प्रयत्न करतोय. रूफवर आहे. समोरचं शँडिलियर कमीत कमी 200 किलो असेल. पुढे पेंटिंग पण आहे. याच्याबद्दलची डिटेल माहिती मी ब्लॉग करताना व्हॉइस ओव्हर करून टाकेल,
कारण आत्ता मला माहीत नाही आणि गाईड वाटेल ते चार्ज करतात आणि त्यातही रशियनच बोलणार, इंग्लिश बोलणार नाही. त्याच्यामुळे बेटर आहे की मी माझा गाईड होतो. इन्फॉर्मेशन काढेल मी आणि त्याचे डिटेल्स टाकण्याचा प्रयत्न करतो. जर नाही मिळालं तर ॲटलिस्ट टेक्स्ट तरी टाकेल. ते काहीतरी लिहिलेलं आहे स्पेसिफिकली. अनारोमा काढतो का? नाही जिथे नजर जाते तिथे फक्त गोल्ड आणि वेगवेगळे पेंटिंग्स, जीजस क्राइस्टच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग हे त्यांनी पेंटिंगच्या माध्यमातून इथे साकार केलेले आहेत. बघा इथे वरती पण आहे. मला आवाज ब्लॉगमध्ये कमी येत असेल कारण इथे मोठ्याने बोलायला अलाउड नाही आहे, म्हणून जास्त काही बोलू शकत नाही आहे. पण या डोमचा व्हिडिओ बघा. याचा वरती जो डोम आधी आपण व्हिडिओमध्ये बघितला असेल, त्या डोमचं इंटेरियर हे असं आहे. कमीत कमी 300 किंवा 400 फूट उंच असण्याची शक्यता आहे. एक्झॅक्ट हाईट माहीत नाही आहे, पण एक 10 मजली इमारत धरून चाला तुम्ही.